सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ट्रान्सजेंडर विधेयकावर ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राईट्स अमेंडमेंट बिल 2026 केलेले भाषण खूप चर्चेत आले आहे. सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की हे विधेयक ट्रान्सजेंडर समाजासाठी प्रतिकूल अँटी ट्रान्स आहे. त्यांनी सांगितले की एखाद्या व्यक्तीला स्वतःची लिंग ओळख ठरवण्याचा अधिकार काढून घेणे चुकीचे आहे. यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. या कायद्यात ट्रान्सजेंडर व्यक्तींना शस्त्रक्रियेसाठी जेंडर अफर्मिंग सर्जरी सरकार आणि पोलिसांना माहिती देणे आवश्यक असल्याचे प्रावधान आहे. सुळे म्हणाल्या की हे संशयाने बघणारे आणि त्रासदायक आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की देशात महागाई, इंधन संकट, जागतिक तणाव चालू असताना सरकारने हे विधेयक का आणले. सुळे यांनी ट्रान्सजेंडर समाजासाठी शिक्षण, नोकऱ्या, आरक्षण यावर अधिक लक्ष देण्याची मागणी केली. सुळे यांचा मुद्दा असा होता की हा कायदा हक्क देण्याऐवजी नियंत्रण वाढवतो आणि ट्रान्सजेंडर समाजाला मदत करण्याऐवजी त्यांना अडचणीत टाकू शकतो. या विषयावर तुमचं मत काय आहे? सुप्रिया सुळे यांचं भाषण तुम्हाला योग्य वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.